आपल्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये एकूण 12 स्थानं किंवा भाव असतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जे विषम संख्या असलेले भाव आहेत म्हणजे पहिला, तिसरा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा भाव किंवा ही स्थानं ह्यांना कुंडलीमधली पुरुष भाव असं म्हणतात आणि ह्यांनाच चरभाव असं सुद्धा म्हटलं जातं. पुरुष भाव नेमके काय आहेत तर व्यक्तीचा बाह्य जगाशी संबंध कसा येतो त्या सगळ्याची रूपरेखा आपल्याला या स्थानांवरनं समजते. त्या व्यक्तीची सक्रियता कशी असेल म्हणजे क्रिएटिव्हिटी कितपत असू शकेल, ती व्यक्ती किती साहसी असेल, निर्णयक्षमता कशी असेल त्या व्यक्तीची, हे सगळं आपण पुरुष भावांवरनं बघतो. कारण निर्णयक्षमता ही सुद्धा जगताना फार महत्त्वाची असते. अनेक जण निर्णय घेत असताना मागे पुढे होतात किंवा निर्णय चुकेल का अशी भीती वगैरे वाटत असते आणि काही जण अगदी बिनधास्तपणे निर्णय घेऊ शकतात. तर ह्या सगळ्याचा विचार आपल्याला या पुरुष भावांमध्ये असलेले ग्रह, राशी ह्यांच्यावरनं आणि तिथे होणारे योग यावरनं आपण त्याचा अंदाज लावू शकतो. आणखी काय तर पुरुष भाव हे चरभाव असतात म्हणजे सतत बदल किंवा गतिशीलता असते की सतत बदल हवे असतात ह्यांना. त्या स्थानावरून आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला कितपत त्यांच्या आयुष्यामध्ये बदल हवा आहे आणि गतिशीलता कितपत असेल म्हणजे कुठलंही काम करताना कितपत स्पीडनी करेल का अगदी मंदगतीने कामं करेल ह्या सगळ्याचा पण अंदाज त्या स्थानांवरनं लावता येतो. पण पुन्हा अर्थात फक्त स्थानं नाही तर तिथे असलेला राशी, ग्रह, त्यांचे होणारे योग ह्याच्यावरनं या सगळ्याचा अंदाज आपण वर्तवू शकतो.